पहिल्या माळ्यावर चाललोय. किमती डबल लावल्या तर इथं चाललंय मासं पकडायचं. तर नमस्कार मित्रांनो, आज चाललोय आपण सातारला. तिथं सेल लागलाय तिथं. तर गोविंदला आलोय घ्यायला आणि महाराज बसले तिथं. आणि आता चाललोय, गाडी लावली त्या साईडला. तो गोविंद उरागतोय, आतमध्ये गेलाय. तर जाऊ पटापट. आता म्हणलं जरा थोडीशी सेल्फी व्हिडिओ काढावी, कारण गडबड झालेली. म्हणलं लवकरात लवकर जावं. तर सातारला लागलेला सेल कपडे कितीपासून तर 49 पासून सुरू होणार होती. तर बघता बघता आपण पोहोचलो वडूत आसगावच्या घाटामध्ये. गाडी वाचल्यामुळे काय होते की आवाज पूर्ण येत नसेल व्यवस्थित. एडिट करताना आपण ह्याच्यात आवाज ऍड करणारच होतो, तर मग हा आपण नंतरने आवाज ऍड केलाय त्याच्यात. मग काय पोचलो की आपण लगा वाड फाट्यावर, आणि तिथनं गेलो आपण डायरेक्ट सातारमध्ये. आता काय पाऊस 2-4 दिवस काय येत नाही मला असं वाटतंय, कारण चांगलंच ऊन पडलंय. त्यानंतर जात असताना इथं आलोय म्हणजे चाललेलो पुढं, तर इथं आलोय मासं बघायला, पकडायचं चालूय. इथं चाललंय मासं पकडायचं, आणि आम्ही इथे येऊन थांबलोय जरा. अरे चला जाऊ घरी आपण. आपलं घरीच बोलतोय, जाऊ आपण बघायला. ते सेल लागलाय तिकडं. इथं चालू आहे सेल आणि कपड्यांचा पूर्णपणे. इथं बघायला आलो आपण सेल. गाडी लावली इकडं, बरीच गर्दी इथे. बूट पण आणि बरीच गर्दी इकडं सेल ला आलेत. ते इथं MRP. आता एक नाईट पॅन्ट 750 रुपयाची यांच्या बापानं डवल्या. एक नाईट पॅन्ट 300 रुपयाला भेटती बाहेर. ह्याच्यापेक्षा बाहेरला का सुचतंय, ते इतकं महाग लावलंय. आता इथं बूट बघायला आलो. बूट बघितल्यानंतर असं वाटतं कुणीतरी वापरून टाकले तिथं बूट. हे सगळं बघितल्यानंतर म्हणलं सगळ्यात बोगस सेल या सातारचा. तर आतनं आलोय आपण जाऊन, पण पाहिजे असं काय नाही तिथं. किमती डबल लावल्या. तर तीच नाईट पॅन्ट मला बाहेर 300 रुपयाला भेटते, आणि इथं ती 750 रुपये लावली. तर काय उपयोग नाही येऊन आत इथं. तर भरपूर अशी महाग आहे तिथं प्रोडक्ट, येऊन काय उपयोग नाही. तर आजचा आपला फेरा असाच गेला. तर परत दुसऱ्या व्हिडिओ मध्ये बघूया. तर आता आलो आपण रिलायन्स मॉलला, आणि तिथनं काय खरेदी केलं नाही, कारण तिथं भरपूर असं महाग होतं प्रोडक्ट. तर जाऊया मॉलमध्ये. तिथनं आपल्याला घ्यायचं एक फेस पॅक, ते डार्कनेस म्हणजे टॅनिंग जाण्यासाठी. हळूहळू म्हणलं गेट मधनं आतमध्ये जावे, पण गर्दीच होती थोडीफार. आता मॉल म्हणल्यावर तेवढं चालणारच. आता आपल्याला जायचं वरती हा मॉल. आता पहिल्या माळ्यावर चाललोय, तिथंच आहे वरती मॉल. मग काय पोचलो गेला का आपण पहिल्या माळ्यावर. वरती काय गर्दी नव्हती एवढी. घ्यायचं होतं आपल्याला, ते घ्यायला आलो इथं फेस पॅक. आता चाललोय आपण दादाच बिर्याणी खायला. आणि 2 प्रोडक्ट घेतले. तर दादाच बिर्याणी इथं पोहोचल्यानंतर भरपूर अशी गर्दी होती. ह्यांचे पूर्ण हॉटेल फुल, जागाच नव्हती बसायला. मग काय कशी बशी तर आपल्याला भेटली जागा. त्यानंतर आलं आपल्याला रस्ता पहिला तर, आणि कांदा. रस्ता क्वालिटी होता. त्यानंतर आले आपल्याला दादाच बिर्याणी. तर आपण काय मागवलेली बिर्याणी, रस्सा आणि रोट्या. तर ह्या पद्धतीत तुम्हाला अशी क्वालिटी भेटेल दादाजवर. रोट्या आलेल्या, पण रोट्या थोड्याशा बारक्या होत्या. तर दादाजवर आलोय म्हणलं आपण ट्राय करूया तंदुरी. तर एक नंबर अशी तंदुरी होती. दादाच बिर्याणीचा मला विचारला ना तुम्ही फीडबॅक कसा होता, तर एक नंबर क्वालिटी अशी होती. बिर्याणी झाल्या खाऊन, आणि आता चाललोय टी शर्ट बघायला. बरीच आबे तोंडात. 560 रुपये बिल झाले. आणि चला आता जाऊ टी शर्ट बघायला. दादाच बिर्याणी खाल्ल्यानंतर आलो इथं रेडियम पशी. रेडियम टाकायला पुढं आपल्या तोंडाला गाडी या साईड. तर यांचं उरात ते रेडियम टाकून तोपर्यंत जाऊ आपण कपडे बघायला पुढं तुमच्या दुकानात. चला तर जाऊ. कपडे घेऊन आलो. 2-3 नाईट पॅन्ट घेतले, आणि इथं आलोय आपल्या गाडीला पुढं ते लावायला रेडियम. इथं वरती इथं एवढ्या काळा रेडियम लावायचं. तर रेडियमच्या दुकानात आलोय. ते म्हणले आलो 5 मिनिटात. थांबले. आता स्पीकर बसवायचं सुरू आहे आता. तर हा स्टिकर व्यवस्थित असा बसवायला लागतो, नाहीतर ह्याच्यात बबल राहिले ना इंजेक्शन घालायचे आणि हवा काढायची अशी अवस्था होती. मग काकांनी व्यवस्थित असा बसवून दिला.
हॉट गन मारल्यानंतर कसं आहे ना, कागद पाहिजे असा ताणायला येतो. महत्वाचा विषय होतो काय माहिती का, ह्या कागदामध्ये ना लय बबल राहतात. राहिलं तर त्याला व्यवस्थित असं बसवायला लागतो स्टिकर तर झाला बसवून आणि तिथं टाकलं आपल्या सानूचं नाव. तर हे घेतलं आपल्याकडून पैसे त्यानं 300 रुपये. तर बरोबर घेतलेत का नाही ते सांगा. तिथलं काम उरकल्यानंतर आलो आपण ट्रेंड्स मध्ये. तिथं घ्यायचे होते आपल्याला कपडे. खरेदी झाल्यानंतर आलो आपण बाहेर. ट्रेंड्स मॉल मधनं बाहेर आलोय आणि घेतले गाडी घेते. गोविंदनी केली थोडीशी खरेदी. विषय होतोय काय माहितीये का, गाडीवर काय होतंय आपल्याला लय काय बोलायला येत नाही. कारण काय होतंय, गाडीला हवेनं आवाज आपला फाटतोय आणि हवा पूर्ण माईक मध्ये घुसते, त्यामुळे काय व्यवस्थित आवाज येत नाही. साताऱ्यातनं आलो आपण जरा पुढं आता आणि जरा थांबलेलो टॉयलेट साठी, म्हणजे वॉशरूम साठी थांबलो आणि नंतर चाललोय आता पुढं. गाडी लावली इथं, सामान वगैरे घेतलं, वडूज आराळे इथं. तर जाऊया आता. तर सातारवरनं आलोय घरी पोचलोय आता. तर तिथं सेलमध्ये गेलो, ते रील बघितली त्या पोरीचे 49 मध्ये भेटतात कपडे, ते गेलो बघायला. आणि तिथं गेल्यानंतर पूर्णपणे फसवणूक आहे. परत तिथं कोणी जाऊ नका, असल्या सेल असतील तर परत रीलवर विश्वास ठेवू नका. कारण तिथं गेल्यानंतर नाईट पॅन्ट 300 रुपयाची, ती 650 रुपयाला एक नाईट पॅन्ट. म्हणजे हे काय येडं बनवायचं धंदे आहेत. तर कृपया असल्या भानगडीत पडू नका. आणि पूर्णपणे लांब लांबनं माणसं आलेली, 70 किलोमीटर, 50 किलोमीटर, 100 किलोमीटरवरनं माणसं आलेली, ती पण फसली देऊन तिथं. आणि लय अवघड काम म्हणजे लय फसवलं त्यांनी. तर कृपया तसल्या फसवण्या ह्याच्यात पडू नका. ती सेल बिल काय सगळं खोटं असतं. लाईक शेअर फॉलो नक्की करूया. तुम्ही कराल नक्की लाईक शेअर फॉलो. आणि परत भेटूयात दुसऱ्या व्हिडिओमध्ये, नवीन काहीतरी ॲडव्हेंचर करू. पण सेल असेल तर तिथं कधी जाऊ नका, कारण लय फसवा फसवी. अरे का रस्त्यावर चांगली ह्याच्यावर कपडे भेटतात, म्हणजे ढिगावरची कपडे दिल्यासारखं वाटत होतं. ती रस्त्याच्या कपड्यांचा अपमान होईल म्हणजे इतकी खराब तिथे कपडे होते. तर भरपूर अशी चर्चा झाली ह्याच्यानंतर आपली व्लॉग मध्ये. त्यानंतर तुम्हाला आता काय करायचंय, आता सेल मध्ये काय परत जाऊ नका आणि लाईक शेअर फॉलो नक्की करा. महत्वाचं सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल. अहो तुम्हालाच बोलतोय, जावा की आता कामाधंद्याला. संपला की व्लॉग.